नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा SSC GD 2024ची आपण तयारी करत आहोत. या ठिकाणी आपण प्रिव्हियस इयरची जे काही GDचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. हा जो पेपर आहे 10 जानेवारी 2023 हा शिफ्ट 3चा पेपर आहे आणि त्याच्यातला आपला काय आहे पार्ट 1 आहे. ऑलरेडी शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 याचा पूर्णपणे आपण पेपर्स दोन्ही घेतलेले आहेत. हा शिफ्ट 3चा पेपर आहे आणि त्याच्यातला आपण पहिला पार्ट पाहत आहोत. या ठिकाणी पहा, आपल्याला या लेक्चर्समधून शिकायचं काय आहे महत्त्वाचं म्हणजे प्रॉब्लेम्सला कसं हँडल करायचं, 1 मिनिटामध्ये प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा. आता बघा, हा जो काय प्रॉब्लेम दिला आहे याला 2 मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. दोन्ही मेथड सोपे आहेत, दोन्ही मेथड चांगले आहेत. फक्त एकाला पूर्ण 1 मिनिट वेळ लागेल आणि दुसरी आहे ती डायरेक्ट तुम्हाला अर्ध्या मिनिटामध्ये सॉल्व्ह होईल. या दोन्ही मेथड्स आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पहा, एक कार 108 km/h या वेगाने ठराविक अंतर 3 तासात कापते. जर वेग हा 27 km/h ने कमी केला तर त्या कारला समान अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. तुम्हाला हा ऑप्शन दिलेले आहेत. बघा, या ठिकाणी पहिली मेथड्स आपण पाहूया. या ठिकाणी ही मेथड 1 आहे आपली. मग ॲक्च्युअल अंतर किती आहे, डिस्टन्स किती आहे माहिती आहे का आपल्याला? नाही. परंतु काय झालं, 108 km/h या वेगाने 3 तासात एक अंतर कापते. मग ते अंतर आपल्याला करता येईल. थोडक्यात याचा अर्थ काय होतो, 108 km/h. याचा अर्थ काय होतो, 108 किलोमीटर 1 तासात जाते. आपल्याला काय सांगितलं आहे, ते अंतर 3 तासात ती पूर्ण करते. बरोबर. ही याची पट किती आहे? 3 पट. याची पट किती आहे? 3 पट घ्या. 3 × 8 24, 2 3 3 किती? 324 किलोमीटर ते अंतर आहे. आता काय सांगितलं आहे, म्हणजे आपल्याला या पहिल्या वाक्यावरून काय समजलं, 324 किलोमीटर हे त्याचं काय अंतर आहे. आता काय सांगितलं आहे, हे 324 किलोमीटर अंतर कट करायचं आहे, कापायचं आहे किंवा 324 किलोमीटर जायचं आहे. परंतु काय केलं, 108 km/h हे स्पीड 27 km/h ने कमी केलं आणि जे स्पीड राहील त्या स्पीडने आता 324 किलोमीटर तुम्हाला अंतर क्रॉस करायचं आहे. मग त्यावेळी लागणारा वेळ किती असेल? आता या ठिकाणी सांग, अगोदरचं स्पीड किती आहे? 108 km/h. याला कितीने कमी करणार तुम्ही? 27 km/h ने. किती होईल? 8 मधून 7 गेले 1, 8 मधून 7 गेले 1 राहिले, शेवटी किती? 81 km/h गेले. चेक करा वाटलं असं, मी 81 km/h येते. या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी स्पीड किती येईल? 81 km/h. अंतर किती आहे? 324 किलोमीटर. मग या ठिकाणी पहा किती टाईम लागेल आता याच्यासाठी. तुम्ही काय करा, 324 भागिले 81. 9ने भाग द्या. 9 × 9 9 9 81. या ठिकाणी 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, 9 सक 54, 9 1 9, 9 चौक 36. एकूण किती वेळ लागणार आहे? 4 तास. प्रॉब्लेम थोडासा तुम्ही आता आपण एक्झाममध्ये काय एवढं स्टेप लिहित बसतो का? नाही. बरोबर. आपण एवढ्या एक्झाममध्ये पण एवढ्या जोरात फास्टमध्ये म्हणजे जे काही रायटिंग असतं थोडं फास्टमध्ये लिहितो आणि कॅल्क्युलेशनसुद्धा पटकन करत असतो. 1 मिनिटामध्ये तुम्हाला साधारणपणे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण काय करूया, याच्यामध्ये सेकंड मेथड पाहूया. यामध्ये अगदी रेशो मेथड आहे, अगदी सोपी मेथड आहे. तुम्हाला ओव्हरव्ह्यू पद्धतीने पाहिजे आहे. या ठिकाणी पहा, सेकंड मेथड कसं सॉल्व्ह करतो आता. 1 मिनिटामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये काय सांगितले, डिस्टन्स तर सेम आहे. बरोबर. ज्या 108 km/h ने जेवढं तुम्ही डिस्टन्स कवर केलं आहे आणि 27 km/h ने कमी केलं म्हणजे 81 km/h ने तेवढं डिस्टन्स क्रॉस करायचं आहे तुम्हाला. डिस्टन्स सेम आहे म्हणजे अंतर हा कॉन्स्टंट पार्ट आहे. म्हणजेच काय असतं याच्यामध्ये, एनी टाईम. मग आपल्याला माहिती आहे स्पीड काय असतं, इक्वल टू काय असतो, डिस्टन्स अपॉन टाईम असतो. बरोबर. जर हा पार्ट कॉन्स्टंट आहे, बरोबर, म्हणजे हा एकमेकांच्या विरुद्ध आहे. इन्व्हर्स प्रोपोर्शन असतो हा. इन्व्हर्स म्हणजे काय तुम्ही मला सांगा, ते पण जाऊन द्या. एक कन्सेप्ट छोटासा सांगतो तुम्हाला. 100 समज तुम्हाला 20 किलोमीटर जायचं आहे. बरोबर. 20 किलोमीटर जायचं आहे
आणि तुम्ही 10 km/hच्या स्पीडने गेला एकदा, तुम्हाला लागणारा वेळ, बरोबर, सपोज तुम्ही 10 km/hच्या स्पीडने तुम्ही 100 किलोमीटर गेला आणि येताना काय केलं तुम्ही 50 km/hच्या स्पीडने आला, मग जाताना लागणारा वेळ तुम्हाला जास्त असेल, येताना लागणारा वेळ तुम्हाला कमी असेल. याचा अर्थ काय होतो, अंतर सेम असेल आणि स्पीड चेंज असेल तर एकमेकांचा विरुद्ध रेशो होतो स्पीड आणि टाईमचा. स्पीड जास्त, लागणारा टाईम कमी लागतो ते अंतर जाण्यासाठी. स्पीड कमी ठेवलं तर तेवढंच अंतर जाण्यासाठी तुम्हाला काय लागतो आहे, स्पीड कमी ठेवलं तर तेवढंच अंतर जाण्यासाठी जास्त वेळ लागतो आहे, आणि स्पीड जास्त ठेवलं तर तेवढंच अंतर कमी करण्यासाठी तुम्हाला काय होतं आहे, वेळ कमी लागतो आहे. मग स्पीड आणि टाईम, वेग आणि वेळ ह्या दोन्ही अपोजिट गोष्टी आहेत. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी 108 किलोमीटर म्हणजे या ठिकाणी अगोदर काय दिले तुम्हाला, अगोदरचं स्पीड किती आहे 108 km/h हा वेग आहे. नंतर 27 नंतर काय होणार आहे, हे स्पीड किती होणार आहे तुमचं 27 किलोमीटर वजा करा तुम्ही, 27 km/h वेग वजा करा, किती आहे 81. या वेगांचा काय करा तुम्ही रेशो घ्या, हा रेशो असेल किती येईल 9 × 9 9 9 81 9 1 9 9 2 18. पुन्हा आणखीन अगेन रेशो घ्या ह्या वेगाचा, किती असेल 3 त्रिक 9 3 चौक 12. वेगावरून तुम्हाला वेळेवर यायचं आहे, अपोजिट रेशो आहे, हा 3 या ठिकाणी, हा 4 या ठिकाणी जाईल, बरोबर. ॲक्च्युली दिले किती या ठिकाणी वेळेचा रेशो, वेळ किती लागतो आहे 3 रेशोमध्ये, या ठिकाणी 4 रेशोमध्ये, बरोबर. म्हणजेच 108 किलोमीटरने 108 km/h गेला तर लागणार टाईम 3 आहे म्हणजे कमी आहे. 81 km/h या वेगाने गेला तर स्पीड कमी झालं म्हणजे लागणारा वेळ काय जास्त आहे, म्हणजे रेशो मोठा आहे याचा. या ठिकाणी वेळेचा किंमत दिली या ठिकाणी 3 तास, 3 तास, बरोबर. ही याची पट किती 1, याची पण काय घ्या तुम्ही 1 पट घ्या 4. कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला, कोणत्या प्रकारची काय कंडिशन वापरली का म्हणे या ठिकाणी आपल्याला ह्या मेथड शिकायच्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता एक्झामचे 15 दिवस राहिले. तुम्हाला आपला व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत, ज्या एक्झामच्या दिवसांच्या आधी एवढ्या 15 दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक पेड कोर्स सुरू करतो आहे. आणि जे पेड कोर्सची लिंक आहे ती तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुप, ज्यांना हा पेड कोर्स घ्यायचा आहे त्यांनी काय करा, आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय दिलेलं आहे, एक व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे, व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली. ती लिंक काय करायची तुम्हाला जॉईन करायची आहे. या लिंकवर जावा, पेड कोर्स आहे आपला, प्राईज अगदी कमी आहे, 29-30 रुपये काहीतरी प्राईज आहे मला वाटतं त्याच्यामध्ये. तर 15 दिवसांची तुमची एक बेसिक रिव्हिजन घेणार आहे. तर तुम्ही तो काय करा, तुम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून घ्या. तुम्हाला पेमेंट मेथड, कोर्सची डिटेल सगळी व्यवस्थित सांगितलं जाईल. साधारणपणे बरेच मुलं विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन होत आहेत. तर तुम्ही काय करा, एक ओव्हरव्ह्यू पद्धत आपल्याला घ्यायची आहे. तुम्हाला 15 दिवसामध्ये एक प्रॉपर स्ट्रॅटेजी सांगणार आहे की ज्याच्यामुळं, आणि 29-30 रुपये प्राईज आहे, जास्त तुमच्याकडे पैसे घेतले जाणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून घ्या आणि त्या ठिकाणी सर्व काही मेथड्स तुम्हाला सांगितलेले आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न, राहुल 4 km/h या वेगाने ठराविक अंतर पूर्ण करतो आणि परतीचा प्रवास त्याच मार्गाने 3 km/h या वेगाने पूर्ण करतो आहे. तर संपूर्ण प्रवासासाठी त्याचं काय सांगितलं, सरासरी वेग काढायला सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, या शिफ्टमध्ये काय केलेलं आहे, जी काही 10 जानेवारीची शिफ्ट 3 आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्पीड, डिस्टन्स, टाईम आहे. स्पीड आणि डिस्टन्स या चॅप्टरवरती पूर्णपणे भर दिलेला आहे. या शिफ्टमध्ये 4 का 5 वाटे याच्यामध्ये प्रॉब्लेम्स विचारलेत. मी काय केलं, स्पीडचे वाटे 3-4 पहिले प्रश्न काढले त्या ठिकाणी. बघा, कोणताही चॅप्टर तुम्ही कधीच ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कोणताही चॅप्टर कधीच तुम्ही मिसिंग करू शकत नाही. सपोज एखाद्या स्पीड डिस्टन्स अवघड चॅप्टर आहे म्हणून त्यांनी जर काय केलं, तयारी केली स्पीड डिस्टन्सची, आणि जो तिसऱ्या शिफ्टमध्ये त्याचा पेपर आलेला होता तो सिलेक्शनमध्ये नाहीच आहे. कारण डायरेक्ट 4 ते 5 प्रश्न, 20 प्रश्नांपैकी 4 ते 5 प्रश्न एवढ्या एका चॅप्टरवर आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक चॅप्टरमध्ये एक प्रॉपर कन्सेप्ट असणं अतिशय महत्त्वाची.
बघा आता हा प्रॉब्लेम, आता या टाईपचा प्रॉब्लेम जो आहे तो आपण पाठीमागील बऱ्याच लेक्चरमध्ये अशा टाईपचे प्रॉब्लेम्स येऊन गेलेत आपल्याला. आता या प्रॉब्लेम्सला कसं सॉल्व करायचं आहे आपल्यामध्ये, यामध्ये काय सांगितलं आहे, ज्या मार्गाने जातो त्याच मार्गाने रिटर्न येतो आहे. म्हणजे जे अंतर आहे ते काय आहे, सेम आहे, कॉन्स्टंट आहे, बरोबर. मग ज्यावेळी डिस्टन्स सेम असतं, अंतर कॉन्स्टंट असतं, त्यावेळी काय असतं, सरासरी वेग काढायचा असेल तर आपण सरासरी वेग कसा काढू शकतो, 2xy भागिले x अधिक y. x काय, एक स्पीड आहे जे जाण्याचं असतं, y काय आहे, स्पीड आहे जे येण्याचं स्पीड आहे. या ठिकाणी पहा 2 गुणिले x म्हणजेच किती, एकदा 4 आहे, गुणिले पुन्हा एकदा 3, डिवाइडमध्ये 4 अधिक 3 किती, 12. या ठिकाणी 4 त्रिक 12, 12 दुने 24 भागिले 7, बरोबर. किती आहे, 24 भागिले 7. या ठिकाणी मग कितीचा भाग जातोय, 7 एकेचा 7 त्रिक 21, 3 दिसलं तुम्हाला ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचं काही करण्याची गरज नाही, कारण 4 ऑप्शन दिले, 4ही पूर्ण वेगळे आहेत. 7 त्रिक 21 म्हटलं की तुमचा 3.43चा भाग जातोय, कारण ऑप्शन वेगवेगळे आहेत. तुम्हाला हे सुद्धा गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. बाकीचा विचार करण्याची गरज नाही, कारण आपल्याला 1-1 सेकंद 2-2 सेकंद आप तुम्हाला वाचवायचे आहेत. या ठिकाणी मग 7 त्रिक 21 पॉईंट द्या, 3 राहतील, 7 चौक 28 पॉईंट द्या, सॉरी 20 राहतील, 7 दुने 14 किंवा डायरेक्ट 7 त्रिक, या ठिकाणी बघा 3.42 ऑप्शन किती दिला, 3.43. तुम्ही जर यालाच 21 जरी केलं किंवा ती एक अवरेज व्हॅल्यू असते तरी काय होईल, 7 त्रिक 21, 3.42 3.43 आहे, ऑप्शन मॅच आहे. ठीक आहे, पुढील आपण काय करूया, प्रश्न पाहूया. अजून काही स्पीड डिस्टन्सचे प्रॉब्लेम्स आहेत ते पण आपण या ठिकाणी पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न आहे. काय सांगतो हा प्रश्न, रोहन त्याचा संपूर्ण प्रवास 3 समान भागांमध्ये विभागतोय. पहिला भाग 30 km/h, दुसरा भाग 40 km/h आणि शेवटचा भाग 50 km/h या वेगाने पूर्ण करतोय. तर त्याच्या संपूर्ण प्रवासात कारची सरासरी वेग काढायचा आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्या बऱ्याच मेथड्स आहेत, पण आपण काय करूया, एक महत्त्वाची मेथड्स, अगदी सोपी मेथड्स, त्याच मेथड्सला आपण काय करूया, डायरेक्ट फॉलो करूया. कारण एक्सप्लेन करणे एवढं, स्लो मेथड्स एक्सप्लेन करणे एवढं काही आपल्याकडे टाईम लिमिट आहे. तर आपण या ठिकाणी पहा 3 समान भाग सांगितले त्या ठिकाणी, बरोबर. म्हणजे रोहन काय करतोय, पहिल्या भागामध्ये जातो काही स्पीड नाही, परत दुसरा काही भाग, परत तिसरा काही भाग, आणि तिन्ही भागांचं जे अंतर आहे सेम आहे. म्हणजे तिन्ही भागांचा रेशो किती असेल, डिस्टन्स D1 हा D2 आहे, हा D3 आहे, तिघांचा रेशो किती येईल, 1:1:1. म्हणजेच D1 हे 10 किलोमीटर अंतर असेल तर D2 पण हे 10 किलोमीटर अंतर असेल, D3 हे पण अंतर किती असणार आहे, 10 किलोमीटर. तिघांचा रेशो किती असेल, 1:1:1, बरोबर. या ठिकाणी पहा अशा मेथड्समध्ये काय करायचं, या ठिकाणी पहा जे काही वेग दिलेला आहे त्या वेगांची काय करायचं तुम्हाला, LCM मेथड, टोटल अंतर आपल्याला काय यायचं आहे आपलं, बरोबर. मग अशा वेळी काय करा, वेगांचाच LCM डायरेक्ट घ्या तुम्ही, ते तुमचं टोटल अंतर असणार आहे. कारण आपण सरासरी काढतो त्यावेळी काय करतो, अवरेज स्पीड, अवरेज स्पीड म्हणजेच काय, टोटल डिस्टन्स आपण टोटल काय असतो, टाईम असतो, एकूण अंतर भागिले लागलेला एकूण वेळ. टोटल डिस्टन्स माहिती आहे का आपल्याला, नाही. अशा प्रॉब्लेम्समध्ये काय करा तुम्ही, पहिली स्पीड किती दिलं आहे तुम्हाला, या ठिकाणी 30 km/h, दुसरं स्पीड किती दिलं आहे 40 km/h, तर तिसरं किती दिलं आहे 50 km/h. या तिघांचं काय करा तुम्ही, LCM घ्या. या ठिकाणी LCM किती आहे, 50ची दुप्पट केली 100, 5 चौक 20, 20 त्रिक 60, 700 LCM येईल. कसा, हे तर 3 शून्य आहेतच, परंतु काय केलं 3 4 5चा LCM किती येईल, 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 आणि हा 0, म्हणजेच 30 40 आणि 50 ते 700ला भाग जातोय. आता काय करा तुम्ही, या तिघांची बेरीज करा, सॉरी या ठिकाणी काय करा, नंतर या अंतरासाठी या टाईम, या स्पीडने किती वेळ लागेल तुम्हाला जाण्यासाठी, 0 0 गेला, या ठिकाणी किती राहील, 3 दुने
6 20 km/h सॉरी 20 वेळ लागेल बरोबर 20 तासाची. याने याला डिवाइड केलं तर किती लागेल 600 भागिले एकदा 30 केलं हा शून्य गेला. या ठिकाणी किती झाले 3 दुने 6 20 आले. 700 भागिले नंतर काय करणार तुम्ही सिमिलर 40 करणार. 700 भागिले तुम्ही काय करणार सिमिलर 50 करणार. हा शून्य गेला किती राहतात 12 पंचे 60. त्याच्यानंतर हा शून्य गेला 15 चौक 60 बरोबर समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी 15 आहे या ठिकाणी नंतर किती आहे 12 आहे. बेरीज करा 5 2 किती आहे 7 नंतर 2 2 4 47. ऑप्शनमध्ये बघा हे 27 नाही या ठिकाणी 47 आहे. चुकले इथे दोन्ही ऑप्शन 47 आहे. आता या ठिकाणी पहा ॲव्हरेज स्पीड काय सांगते टोटल डिस्टन्स. आता या ठिकाणी काय करायचं आहे पुढे जे काय अंतर आहे अंतरांचा जो रेशो आलेला आहे बरोबर त्यांची बेरीज करा गुणिले 3 करा. हे तुमचं टोटल काय झाले अंतर झालेलं आहे. थोडक्यात या ठिकाणी काय करा टोटल डिस्टन्स किती झालं 700 गुणिले 3 भागिले लागणार टाईम किती आहे एकूण 47. अगोदर काय केलं तुम्ही LCM घेतला अंतर काढायचं आहे ना आपल्याला. अगोदर LCM घेतला त्या LCMला या वेगाने डिवाइड केलं या ठिकाणी टाईम काउंटिंग काढला आणि एकूण अंतर काय केलं तुम्ही या रेशो मेथडसाठी तिन्ही डिस्टन्सचा जो रेशो आलेला आहे त्यांच्या बेरजेने काय केलं मल्टिप्लाय केलं 1 + 1 + 1 3. आता या ठिकाणी पहा 47 आहे. हे 2 ऑप्शन तर कॅन्सल झाले तुमचे डायरेक्ट. या 2 ऑप्शनपैकी एक ऑप्शन असणार आहे. जर तुम्ही विचार केला या ठिकाणी 6 गुणिले 3 1800 युनिट डिजिट किती आहे 0 आहे. एकक संचांक कोणता आहे 0. या दोघांमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करत बसू नका तुम्ही. आपलं काय करायचं आहे याच्यामध्ये याचा युनिट डिजिट किंवा याचा एकक संचांक 0 कोणता आहे ते पाहूया. या ठिकाणी बघा 7 गुणिले 5 केलं 35 35 + 4 39 शेवटचा अंक कोणता येतोय 9. म्हणजे हे उत्तर तर नाही. ऑप्शन कोणता राहिला 1 ए ऑप्शन राहिला. कसा या ठिकाणी 8 गुणिले 7 किती 56 56 + 4 किती 60 म्हणजे शेवटचा अंक एकक संचांक अंक कोणता आहे 0. याचा एकक संचांक कोणता आहे 0 म्हणजे उत्तर कोणतं आहे ऑप्शन ए आहे. तुम्हाला वाटलंच तर क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा डायरेक्ट याचं मल्टिप्लिकेशन करा +14 करा तर तुमचं उत्तर येऊन जाईल. तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. ठीक आहे आपण काय करूया पुढील प्रश्न पाहूया. आता बघा पुढील प्रश्न एका वस्तूची किंमत 2 वर्षात 18,000 रुपयावरून 14,580 रुपये झाली तर वार्षिक कमी होण्याचा दर किती विचारलेला आहे. या टाईपचा प्रॉब्लेम जो काही बघा पाठीमागची जी शिफ्ट सेकंड आहे त्याच्यामध्ये या टाईपचा प्रॉब्लेम आलेला आहे. त्या ठिकाणी आपण एकदम अगदी व्यवस्थित केलेला आहे प्रॉब्लेम तो सॉल्व. तर त्याच्यामध्ये काय होतं फक्त की इन्क्रीमेंट होतं आणि ज्याच्यामध्ये काय सांगितलं डिक्रीमेंट आहे. मेथड सेम आहे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन पाहू शकता. त्यामध्ये फक्त इन्क्रीमेंट होतं किंवा वाढ होती. याच्यामध्ये काय सांगितलं आहे डिक्रीमेंट सांगितलेलं आहे. मेथड्समध्ये कोणताही चेंज नाही. वाटतं त्या ठिकाणी क्यूब रूट घेतलेला होता आपण त्या मेथड्समध्ये त्या प्रॉब्लेम्समध्ये. तो प्रॉब्लेम्स पहा तुम्हाला एकदा अगदी कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा कंपाऊंड मेथडचा कंपाऊंडिंगचा आहे प्रॉब्लेम्स. या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही काय करा अशा प्रॉब्लेम्समध्ये रेशिओ घ्या तुम्ही किती आहे हा 18,000 या ठिकाणी 14,580. यापूर्वीचा प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये किती वर्षामध्ये वाढ झाली हे काढायला लावलेलं होतं. याच्यामध्ये एवढं दिलं की वर्षामध्ये दिलेलं आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट सांगितलं आहे. त्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट मला ऑलरेडी दिलेला होता त्याच्यामध्ये. अशा प्रॉब्लेम्समध्ये काय करणार तुम्ही या ठिकाणी हा शून्य घ्या रेशो घ्यायचा आहे आपल्याला बरोबर. या ठिकाणी पहा 9 दुने 18 सॉरी या ठिकाणी काय आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट कोणता रूट बसत आहे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. हां 2ने जर मल्टिप्लाय केलं 92 18 0 0 या ठिकाणी 2 7 14 2 7 14 2 2 4 आणि 92 18. हां तुम्हाला पाठीमागील लेक्चर्समध्ये सांगितलेलं जी काही असणारी संख्या आहेत जी काही अमाऊंट असेल मुद्दल असेल जे काय असेल त्याचं स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट तयार होतोय कसा हे पाहायचं असतं अशा प्रॉब्लेम्समध्ये.
मी याला 9ने किंवा इतर कोणत्या संख्येने भाग दिला असता तर मला ते समजलं असतं का नाही, परंतु मी 2ने जर पहिल्यांदा काय केलं, 2ने डिवाईड केलं, पण मला एक अंदाज लगेच आला की हा 30चा स्क्वेअर आहे, बरोबर. आता ही 2 वर्षासाठी कंडिशन आलेली तुमची. जर तुम्ही काय केलं, स्क्वेअर रूट घेतला, तुम्ही ऑलरेडी आपली 2 वर्षाची कंडिशन दिली, बरोबर. पण तुम्ही जर याचा स्क्वेअर रूट घेतला तर 1 वर्षाची कंडिशन डायरेक्ट तुम्हाला तयार होईल. याचा तुम्ही काय करा, स्क्वेअर रूट घ्या. हा कशाचा वर्ग आहे, 30चा. हा कशाचा वर्ग आहे, 27चा. आपल्याला काय विचारलं, रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेलं आहे. 30 अमाऊंट होती, झाली किती, 27 1 वर्षाच्या कंडिशनसाठी. तुम्ही याला डिटेल मेथड्समध्ये सुद्धा पाहू शकता किंवा करू शकता, पण ती वेळ कॉल मेथड असेल तुमची. या ठिकाणी पहा 30 आहे, कमी किती झालं, 3ने इंटू 100% करा. हा 0 गेला, हा 3 गेला, हा 3 गेला, राहतात किती, 10%. डायरेक्ट तुमचं काय येणार आहे या ठिकाणी, ऑप्शन ए. बघा पुढील प्रश्न पाहूया आपण या ठिकाणी. बघा पुढील प्रश्न, राम आणि मोहन स्वतंत्रपणे एक काम 10 तास आणि 16 तासात पूर्ण करतात. 2 तास एकत्र काम केल्यावर मोहन काम सोडतो, तर उरलेलं काम राम किती दिवसांमध्ये पूर्ण करतो. या टाईपचे बरेच प्रश्न आपण काय केलेत, पाठीमागील बऱ्याच एपिसोडमध्ये पाहिलेत. असे आपण काय करतं, ज्यावेळी आपल्याला ॲक्च्युअल टायमिंग माहीत नाही, एकूण काम किती माहीत नसेल, तर जे काही लागलेला टायमिंग असतो, जे काही टाईम दिला आहे त्या टाईमचं काय करायचं, तुम्हाला LCM घ्यायचा आहे. आणि जो काही LCM असेल ते काय असणार, आपलं एकूण वर्क असणार, टोटल वर्क असणार आहे. या ठिकाणी पहा, राम आहे, हा कोण आहे, मोहन, बरोबर. राम हा एक काम किती तासात पूर्ण करतोय, 10 तासात. मोहन किती तासात काम करतोय, 16 तासामध्ये, बरोबर. या दोघांचा LCM किती येईल, 80. हे काय आहे, एकूण काम. म्हणजेच राम हा एक काम 10 तासात 80 युनिटचं काम करतोय, हा राम. मोहन हा 16 तासामध्ये 80 युनिटचं पूर्ण काम करतोय. म्हणजेच 1 तासामध्ये रामची कॅपॅसिटी किती काम करण्याची, 8 युनिटची. मोहन हा 1 तासामध्ये किती युनिटचं काम करतोय, 5 युनिट. आणि विचार केला म्हणजे राम 1 तासामध्ये 8 युनिट, मोहन 1 तासामध्ये 5 युनिट, म्हणजे 1 तासामध्ये राम आणि मोहन 13 युनिटचं काम करतात, दोघांनी एकत्र काम केलं तर. आता या ठिकाणी काय सांगितलं, दोघांनी एकत्र 2 तास काम केले. या ठिकाणी दोघं 1 तासामध्ये किती युनिटचं काम करतात, 1 तासामध्ये 13 युनिटचं काम करतात. जर दोघांनी 2 तास एकत्र काम केलं तर किती युनिटचं काम करतील, 26 युनिटचं. आता 2 तास काम केलं आणि मोहनने ते काम सोडलेलं आहे. 80 युनिटपैकी 26 युनिटचं दोघांनी एकत्र काम केलं आणि ते काम सोडून दिलं मोहनने. मग राहतात किती, 80 वजा 26, 54 युनिटचं काम राहतात. आणि हे 54 युनिटचं काम करण्यासाठी रामला किती वेळ लागेल विचारलेलं आहे. राम 1 तासामध्ये किती युनिटचं काम करतोय, 8 तासाचं, 1 तासामध्ये 8 युनिटचं काम करतोय. म्हणजेच किती, 54/8. या ठिकाणी भाग द्या, 2 चोक 8, या ठिकाणी 2 2 4, 2 7 14, 27/4. या ठिकाणी 6 चोक 24, 24 अधिक 3 27, 27/4. म्हणजे ऑप्शन कोणता आहे, ए. आता याच्यामध्ये पहा, थोडक्यात आपण एक ग्राफ स्वरूपामध्ये पाहूया. या ठिकाणी पहा, या ठिकाणी राम प्लस मोहन दोघंजण 2 तास काम करतात. म्हणजेच काय, एका तासामध्ये दोघं किती युनिटचं काम करतात, 26 गुणिले 13, म्हणजे किती, 26 युनिटचं काम करतात दोघं एकत्र. आता 26 युनिट जर दोघांनी एकत्र काम केलं, राम प्लस मोहनने, या ठिकाणी मोहन तर काम सोडतोय, या ठिकाणी एकटा काम कोण करणार आहे, राम करणार आहे. एकूण काम किती आहे, 80 युनिटचं. त्यातलं 26 युनिट पूर्ण झालं, राहतात किती, 24 युनिटचं काम राहतं. आणि 24 युनिटला राम एकटा काम पूर्ण करणार आहे. मग रामचं हे एकट्याचं युनिट किती आहे, 8 युनिट. 1 तासामध्ये 8 युनिटचं काम करतोय. 54/8, 27/4. तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपण पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या टाईपचा पण प्रश्न सतत तुम्हाला विचारला जातो. ए हा एक काम 8 दिवसात आणि बी हा तेच काम 24 दिवसात पूर्ण करतोय. दोघेही एकत्र काम सुरू करतात, परंतु काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस अगोदर ए काम सोडतोय.
तर संपूर्ण कामासाठी लागलेले दिवस काढायला सांगितले. या ठिकाणी पहा, मागील लेक्चर्समध्ये पाठीमागील प्रॉब्लेम्समध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळी आपलं काम एकूण किती आहे ते माहीत असेल तर दिलेला टाईम, पाठीमागच्या प्रॉब्लेम्समध्ये काय केलं तर तासांमध्ये टाईम दिला होता, याच्यामध्ये दिवसांमध्ये टाईम दिलेला आहे. टाईमचं काय करा तुम्ही, LCM घ्या आणि तो काय असेल तुमचं टोटल काम असेल. एक किती काम करतो आहे, 8 दिवस. बी किती दिवसाचं काम करतो आहे, तेच काम 24 दिवसात. या दोघांचा LCM किती असेल, 24, म्हणजेच काय 24 युनिटचं काम आहे. हे काय तुमचं टोटल वर्क आहे. एला लागलेलं एका दिवसात, एका दिवसात किती युनिटचं काम करतो, 3 युनिटचं. बी हा एका दिवसामध्ये किती युनिटचं काम करेल, 1 युनिटचं काम करेल. दोघांनी एका दिवसामध्ये एकत्र काम केलं तर किती युनिटचं काम होईल, 4 युनिटचं. आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी पहा व्यवस्थित, अशा प्रॉब्लेम्समध्ये एवढं तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टसुद्धा काढता येतं आणि थोडंसं एकदा समजून घेऊया. या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय झाले, ए आणि बी या दोघांनी कामाची सुरुवात केली, बरोबर. दोघंजण काम करत गेले. या ठिकाणी काम पूर्ण झालं, पण काम पूर्ण होण्याच्या अगोदर 4 दिवस अगोदर, म्हणजे हा 4 दिवसांचा गॅप आहे. इथून इथपर्यंत जेवढे दिवस भरतील हे कामाचे एकूण दिवस असतील, परंतु 4 दिवस अगोदर कोणी काम सोडले, 4 दिवस अगोदर कोणी काम सोडले, या ठिकाणी एक काम सोडते 4 दिवस आधी. म्हणजे या ठिकाणी काम कोण करणार आहे, एवढे 4 दिवसामध्ये फक्त बी काम करणार आहे. बी एका दिवसामध्ये 1 युनिटचं काम करतो. म्हणजे बी 4 दिवसामध्ये किती युनिटचं काम करणार आहे, 4 × 1 किती, 4 युनिटचं काम करणार आहे. एकूण युनिट किती आहे आपलं, 24 युनिट. म्हणजे या गॅपमध्ये ए आणि बी 20 पैकी 4चं तर या ठिकाणी बी करतोय. म्हणजे ए आणि बी या दोघांनी किती युनिटचं काम केलेलं आहे, 24 + 4 म्हणजे किती, 20 युनिटचं काम करणार आहे, बरोबर. आता ए आणि बी एका दिवसामध्ये किती युनिटचं काम करतात, 4 युनिटचं. म्हणजे लागलेले दिवस किती असतील, भागिले 4 युनिट करा तुम्ही. 4 × 4 हा युनिट कॅन्सल, 5 दिवस येतील, बरोबर. आता तुम्हाला जर विचारलं ए आणि बी या दोघांनी फक्त एकत्र किती दिवस काम केलेलं आहे, तर ते 5 दिवस असतील, बरोबर. फक्त एने एकूण किती दिवस काम केलेलं आहे, एने हिथं तर काम केलेलं आहे, एने हिथंच फक्त काम केले, बरोबर, 5 दिवसांचं आहे. बीने एकूण किती दिवस काम केले, हे 5 अधिक बीने इथं पण 4 दिवस काम केले, 9 दिवस. तुम्हाला असं विचारलं हे काम जे काय 24 युनिटचं आहे ते काम करण्यासाठी एकूण किती वेळ लागलेला आहे, हे 5 दिवस अधिक हे 4 दिवस, 9 दिवस. या ठिकाणी 9 दिवस लागतात. प्रॉब्लेम्स आहे, सोप्पा आहे. आणि हां, तुम्हाला आणखी एक मेथडचं म्हटलं तर या ठिकाणी काय करा तुम्ही, अशा प्रॉब्लेम्समध्ये काय करा तुम्ही, बी काय करतोय 4 दिवस अगोदर, या ठिकाणी कोण सोडते काम, ए सोडते, बरोबर. या ठिकाणी सपोज बी काम करतोय, ए काय करतोय 4 दिवस अगोदर काम सोडतोय, पण तुम्ही गृहीत धरा एने पण आणखीन 4 दिवस काम केलेलं आहे. एने आणखीन काम 4 दिवस केलं, म्हणजेच एने काम सोडलेलंच नाही असं गृहीत धरलं तर ए पण या ठिकाणी काम करेल, बरोबर. या ठिकाणी जर विचार केला तर दोघंही एका दिवसामध्ये किती युनिटचं काम करतात, 4 युनिटचं. एकूण किती युनिटचं काम आहे, 24. अधिक या एने जो काम सोडणार होता परंतु काय केलेलं आहे, त्याने काम सोडलंच नाही असं गृहीत धरलं आपण, तर ए काय करेल, 4 युनिटचं किती काम करेल, गुणिले 3 करा. या ठिकाणी एका दिवसामध्ये ए कितीचं युनिटचं काम करते, 3. पण एने 4 दिवस अगोदर सोडलेला होता परंतु 4 दिवस त्यांनी काम केलेलं असं गृहीत धरलं, तर एचं काम किती होईल त्या 4 दिवसामध्ये, गुणिले 4 केलं तर किती येईल, 12. या ठिकाणी 12 घ्या, 2 4 2 6 2 1 3, एकूण 36 युनिट भागिले या ठिकाणी पहा 3 अधिक 1 किती येईल, 4.
4ने 36ला भाग द्या, 9 युनिट येईल. उत्तर किती असेल 9. हा डायरेक्टसुद्धा मेथड आहे. परंतु समजून घेण्यासाठी सोपी आहे, चांगली आहे मेथड. डायरेक्ट करायचं असेल तरी समजते, काय अडचण नाही.